ब्रेकर ज्यावेळेस आप करतो त्यावेळेस याचा जो कॉईल आहे हा ओपन होतो, ह्या ओपन होतो. परंतु ऑन करण्यासाठी आपल्याला गरज नाही, ते ऑलरेडीच ऑन आहे. याच्यामधलं जे स्प्रिंग टेन्शन आहे ते स्प्रिंग टेन्शन त्याच्यातलं ॲटोमॅटिकली ऑन होते. परंतु ते स्प्रिंग टेन्शन कायम ठेवासाठी या ठिकाणी ॲटलिस्ट आपण स्प्रिंग दिला असते, तर ते स्प्रिंगला थोडासा आधार असते आणि त्याच्यामध्ये आपला लूज कॉन्टॅक्ट मिळेल की याच्यामध्ये स्पार्क मिळेल. अरेवाच्या बाबतीत जर विचार केला तुम्ही, अरेवा कंपनी फोकस कंपनी, तर त्याच्यामध्ये हा जो नट आहे खालच्या बाजूला आपल्याला असं दिसते, हा कालांतराने काय होते, आड होता होता हातात लूज झाल्यानंतर याची माया वाढते आणि त्यावेळेस आपण याला या व्हॅक्यूम मधून आता खाली ओढणारा खाली ओढते, त्यावेळेस हा कमी ओढते, त्याच्यातला कॉन्टॅक्ट लागून राहते. म्हणून आपल्याला पोल डायरेक्ट झाला असेल तर साधी एक टेस्ट त्याची, साधी टेस्ट आहे त्याची. ओसीबी व्हीसीबी आपली ऑफ ठेवायची, इनकमिंग सप्लाय त्याला द्यायचा आणि आउटगोईंगचं जे आहे आयसोलेटर त्याला खूप धीरे धीरे तुम्ही आराम करा. जर तुमचा पोल डायरेक्ट कोणता झाला असेल, हे जर तुम्हाला लक्षात येत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या आयसोलेटरमध्ये स्पार्क जर आला तर नक्की त्याच्यामध्ये एक व्हॅक्यूम गेलेला आहे किंवा व्हॅक्यूमची खालची जी आहे कॉन्टॅक्ट तो थोडासा वाढलेला आहे. परंतु हे फक्त अरेवाच्या ब्रेकरमध्येच कॉन्टॅक्ट वाढतो, बाकीच्या ब्रेकरमध्ये तो कॉन्टॅक्ट वाढत नाही, त्याचे नट लूज होत नाही आणि त्याच्यामुळे व्हॅक्यूम कुठेतरी आतमध्ये डॅमेज झालं असं आपल्याला लक्षात येतं. दोन भाग, हे दोन्ही भाग असे एकमेकाला टच आतमध्ये. ज्यावेळेस आपण याला ओढतो त्यावेळेस फक्त 6 mm याला सोडून देतात आणि 6 mm मध्ये याची गॅप वाढलेली आहे. याच्यात जी गॅप वाढली, याच्यामध्ये स्पार्क झाला, याच्यामध्ये कुठेतरी हेवी हे आलं किंवा हे फुटलं तर आपला पोल डायरेक्ट. दुसरा भाग आहे स्प्रिंग चार्जिंगचा. स्प्रिंग चार्ज करण्याचं कारण की ज्यावेळेस ब्रेकर पण उचलल्या जाते हे तिन्ही पॉईंट आपण ज्या वर उचलतो म्हणजे ब्रेकरला सोडून देतो, ब्रेकर ताणत असतो त्याला आपण आतमध्ये बांधलेलं असतं, ते त्याला आपण सोडलं समजा तर सोडला किंवा तो पॉईंट जर आपण फ्री केला ब्रेकर ऑन केलं त्याच्यामध्ये हे तिन्ही पॉईंट आतमध्ये जातात आणि जातात. परंतु ते पॉईंट उचलासाठी ताकद पाहिजे, आपण हाताने उचलू शकत नाही. तुम्ही जर जुने रामचंद्र ब्रेकर पाहिले तर त्याच्या बाजूला एक पिन असते, ते पिन जर उचलली तर ब्रेकर चार्ज होते. पण ती डिस्क आहे ते जर करत असेल, इमर्जन्सी करत असेल तर आपण आपल्या सेफ्टीसाठी समोरचं आयसोलेटर बंद करावं. तुम्ही जर त्याच्यामध्ये मागं तिथं जर फॉल्ट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा धोका होण्याचा संभव होतो, एखादी तो कुठून काही आपल्या अंगावर. म्हणून डायरेक्ट ऑन करण्याचं अकोलेवाले जास्त सवय आहे, अकोलेवाले जास्त करतात. ते ब्रेकर पण ठेवत नाही, एक वर्षापासून स्लो करण्याची पद्धत आपल्यामध्ये आहे. ती पद्धत करताना आपला आयसोलेटर तिकडला ओपन ठेवायला पाहिजे. एकदा तो ब्रेकर चार्ज झाल्यावर आयसोलेटर मारला तुम्ही तर मग तुम्ही त्या ठिकाणी सेफ राहतात. म्हणून एवढ्या ताकदीनं त्याला उचलण्यासाठी आपण त्याला स्प्रिंग चार्ज टेन्शन देतो. हा स्प्रिंग चार्ज झाल्यानंतर याला लिमिट न होता हा एकदम वर उचलला जातो. एबीबीने जर पाहिलं तर स्प्रिंग चार्जिंग क्लोजिंग स्प्रिंग याला म्हणतात. आता हे एवढा मोठा ताकदीचा स्प्रिंग आहे, तुम्ही 10 माणसे एवढे उडायला लागले तर हा निघत, कारण याला आपण टनपक्कल किंवा याच्यात निघत नाही, त्याचं टेन्शन वाढत. एवढा स्प्रिंग हातात करत नाही, म्हणून आपण त्या स्प्रिंग चार्ज करण्याकरता या क्रियेचा वापर.
स्प्रिंग गॅलरिंग मोटारिंग करा किंवा हाताने करा. हा स्प्रिंग चार्ज या गिअरच्या साहाय्याने स्प्रिंग होते. परंतु आता हा स्प्रिंग चार्ज होत गेला, असा चार्ज होत गेला सरळ तुमचा हात सुटला तर तो वापस येईल ना. म्हणून या ठिकाणी असे दोन भाग. हा स्प्रिंग जेवढा चार्ज केला त्यावेळेस एक लॉक ऑपरेट होतो, कधी याला लॉक करून ठेवतो आणि दुसरा फ्री होते. परत थोडं एक तासाच्या चार्ज केल्यावर एक स्प्रिंग ऑपरेट होते आणि दुसऱ्याला सोडून देतो. ज्यावेळेला पूर्ण स्प्रिंग चार्ज होतो या ठिकाणी याला लक्षात, या ठिकाणी हा स्प्रिंग आल्यावर या ठिकाणी याला या ठिकाणी म्हणजे हे या ठिकाणी हा पुरुषाला लावला येते झाला म्हणजे आपला स्प्रिंग चार्ज रेडी आहे. पण ब्रेकर चार्ज करायसाठी आपण याला रिलीज करतो. रिलीज केल्याबरोबर स्प्रिंग रिलीज होऊन ब्रेकर आपलं उचललं जातं. महत्वाची ही लॅच आपल्याला या ठिकाणी असायला पडतं. समजा त्याच्या आतमधला ऑपरेशन करणारा तो कॉन्टॅक्ट तुटला प्लास्टिकचा आहे आणि जर हे ब्रेकर ऑन होत नसेल या ठिकाणी जो राड असतो त्या राडला तुम्ही फिरवलं तुम्ही पैसे देता. हे वातावरण तुमच्यापासून सगळे ते एवढंच आहे आपण थोडं पाहणं पाहिजे. स्प्रिंग तो लिमिटेड असतात. खाली एक काळा एक पिवळा कलर असतो किंवा एक ब्ल्यू कलर अशा दोन पैकी कलरचे असतात. त्या लिमिट स्विचमध्ये ज्याच्या काळी वायर असतात दोन स्विचमध्ये त्या स्विचमध्ये काळी वायर कनेक्ट केलेली असतात. ती AC सप्लायची असतात, ती गॅलरीच्या मोटारची असतात. आपली स्प्रिंग गॅलरीची मोटार चालू केल्यानंतर जर कटाप होत काल मला अर्जंट काम होता मोठ्याचा दारू होती तिथं. दारू म्हणजे आमचा ब्रेकर ट्रिपच नाही होत. दारू म्हणलं तुम्ही काम करा, हा नट थोडंसं तुम्ही याला वर हा नट ॲडजस्ट करा. हा नट तुम्ही ॲडजस्ट केला तरी तुमच्या ब्रेकरचा हा जो कॉन्टॅक्ट आहे ब्रेकर ऑन होताना त्या रोलरवर त्याला रेसिंग पाहिजे. समजा ब्रेकर आपण चालू केल्यावर ट्रिप होते तर हा जो रोलर आहे त्याला थोडं खाली आलं पाहिजे. म्हणून त्याला खाली येण्यासाठी हा स्विच वर घ्या, हा राड थोडा वर घ्या. हा राड ॲडजस्ट करताना एवढी काळजी घ्यायची की आपलं ब्रेकर स्ट्रिक्ट कंडिशनमध्ये राहिला पाहिजे आणि ऑन होत नाही. म्हणून जर आपण याला जास्तीचा खाली घेतला तर हा रॉड त्या रोलरवर जास्त रेस होईल आणि याला मिळणारा जो स्थितीचा दिवस आहे तो कमी भेटेल आणि आपलं ब्रेकर ट्रिप होणार नाही, फॉरवर्ड सुद्धा होणार नाही. म्हणून एकदा जर चार्ज न होता हाताने केलं चालेल पण याचा स्प्लिटिंगचा ज्यूस हा स्टँड बाय असायला पाहिजे. एका स्टोकमध्ये हा ठेवायला पाहिजे. याच्यामध्ये दुसरे कुठलीही सिमेंटच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. फक्त प्रॉब्लेम याचा येते जास्त हा ट्रिपिंग पॉईंट जाता त्याचं कारण आहे ना तुम्ही त्याला फॉल्टवर हा ट्रिप होते, फॉल्टवर तुमचा रिले ऑपरेट होते पण याला ज्यूस मिळत नाही. हा ब्रेकर तुमचा या ठिकाणी जाम असेल त्या ठिकाणी तुम्ही यार्डमधून कंट्रोलमधून यार्डमधून जातपर्यंत त्याचा सप्लाय चालू राहील. ज्या ब्रेकर ऑफ होईल ब्रेकर ऑफ झाल्याबरोबर त्याचा अगदी कॉन्टॅक्टच्या थ्रू सप्लाय डिस्कनेक्ट होते. मग ते ब्रेकर तुमचं पॉईंट सेफ राहते. परंतु जर रिले जर ॲक्सेप्ट झाला, रिले जर त्याने ऑपरेट केला तर त्या ठिकाणी तुम्हाला कंटिन्युअस ज्यूस या कॉईलला चालतात आणि तो जास्तीत जास्त वेळपर्यंत याला ज्यूस असल्यामुळे तुमच्या कॉईल गरम होऊन कॉईल जळतात. त्याच्यामध्ये एकच कारण ब्रेकर तुमचं जाम आणि ब्रेकर जाम असेल तर बऱ्याच जळतात. दुकानला गेलो होतो मी जवळपास त्यांनी 15 दिवसांमध्ये 46 कॉईल टाकतात. ठीक होतं त्याचे बस मेकॅनिझम सारखं आहे. दोन्ही याला लागणारे पार्ट सारखे आहेत आणि त्याच्यामध्ये याचं सामान त्याला लावतात. सावरकर तुमच्या इथलं काल ब्रेकर चालू केलं नाही
दिवाळी सुद्धा ब्रेकर बंद होतो ना. हा सुरू झालं. तो ब्रेकर एका एजन्सीनं ब्रेकर रिप्लेस करा म्हणून दिमाग मारला आणि ती एजन्सी ते काम माझ्यासारख्याने करू नये. त्याच्यातले बरेचसे पार्ट बेंड करू, चांगले पार्ट. यामध्ये आणखी 11-12 की तुम्ही असं नंबर पेरूला लावलेलं C11, C31, C51 जे आहे ते प्रोटेक्शन आहे, ते दिलेलं जातं सिटी जेव्हा C11 त्याचं दुसरं नाव बदलत नाही. C11, C31, C51 दिलेले जातात. दिले आपला अपडेट करण्याकरता आपण जर याच्यातला याला न्यूडल बेरिंग म्हणतात, ही बेरिंग एका साईडला फिरते, एका साईडला लॉक होते, म्हणून आपण याच्यावरूनच स्प्रिंग चार्ज करतो. स्प्रिंग चार्ज करत असताना आपला स्प्रिंग अर्धा सोडून देते. त्या कंडिशनमध्ये याच्यातलं बेरिंग गेलं आहे. इमर्जन्सी आहे, तुम्हाला तर कोणी आधी ब्रेकर चार्ज करता येते, ते ब्रेकर सुद्धा चार्ज करता येते. हे ब्रेकरचे 2 गेअर आहे. एक ताराचा आकोडा करा या ठिकाणी, या ठिकाणी ताराचा आकोडा असा म्हणजे अटकामध्ये हातात ठेवा. एका हातानं स्प्रिंग चार्ज करा. स्प्रिंग चार्ज झाल्याबरोबर या ठिकाणी तो ॲल्युमिनियम तार वाक करा, जेणेकरून तुमचा गिअर वापस जाणार. परत त्याला फिरवा. म्हणजे ही जे न्यूडल बॉबिंग याच्याची बेकार झाली असेल, ही काम करत नसेल किंवा जाम झाली असेल, त्या कंडिशनमध्ये ब्रेकर अर्ध्या ह्याच्यात सोडून देते. त्यामध्ये इमर्जन्सी म्हणून तुम्ही त्याला ताराच्या सहाय्यानं चालू शकता. बरेचसे लोक मी पाहत होतो 2 वर्षापासून चालू आहे. स्लो क्लोजिंग करणे, हे करणे आहे. ह्या गिअरमध्ये स्प्रिंग चार्ज करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. दुसरा महत्वाचा पार्ट हा आहे. एक मिनिट, तुम्ही टेल्मेटचं किंवा ट्रान्झॅक्शन ब्रेकर पाहिलं असेल, आपला स्प्रिंग चार्ज झाल्यानंतर हा लॉक या ठिकाणी लटकाला पाहिजे. हा या ठिकाणी जर एखाद्या ठिकाणी ह्या लॉकच वर नाही आला, याने ऑपरेटच नाही झाला, तर त्या ब्रेकरच्या सेटिंगमध्ये कुठेतरी फरक असतो. त्यामुळे हा येत नाही. त्याला एकतर पेस्टरनं उचलून टाका किंवा काही करा. हा याच्यावर जोपर्यंत रोलवर बेस होणार नाही, याच्यावर अटकल्या जाणार नाही, तोपर्यंत तुमचं ब्रेकर कदाचित चालू होईल नाही. हा जर थोडा असा केला, हा रिलीज होतो. त्याला खात असते, या खाचमध्ये तो निघून जातो. म्हणून हा एक पार्ट महत्त्वाचा आहे. वर येत नाही काही ठिकाणी, तर त्याच्या सेटिंगमुळे सुद्धा फरक पडला. वरचा जो उभा असलेला दांडा जो लावतो आपण खालीवर, त्याच्यात जर सेटिंगमध्ये फरक पडला तरी याच्यामध्ये आपण होतो. आता ह्या जर येत नसेल तर त्यावेळेस आपण ही जी खालची पट्टी आहे, हा ट्रिपिंगचा भाग. ज्या ठिकाणी हा पार्ट ज्या रेसवर ज्या पट्टीवर रेस होतो, ती पट्टी ट्रिपिंग झालीची आहे. वर राहू खाली राहू, कुठले ब्रेकर असो, म्हणजे टेनलेस असो किंवा प्रॉम्प्टेड असो, हा जो पार्ट आहे हा त्याचा याचा. मग त्यावेळेस तुम्ही एक काम करा, ही पट्टी अशी वर उचलून घ्या. ही पट्टी वर दिली तर याला रेस होईल, तो पट्टी याच्यात चालली जाईल, तो ब्रेकर चार्ज होईल. तेवढ्यासाठी मेकॅनिकल बोलायची गरज तुम्हाला पडणार नाही आणि तुमचं ब्रेकर चार्ज. अशीच एक पट्टी वरच्या भागाला किंवा काही ठिकाणी खालच्या भागाला असतात क्लोजिंगची पट्टी. या पट्टीच्या खाली क्लोजिंगचं पाहिलं असतं, त्या ठिकाणी क्लोजिंगचं काही आपण ऑपरेट होते, त्या पट्टी ठिकाणी स्प्रिंग चार्ज केल्याबरोबर फटकन आवाज होतो, परत स्प्रिंग चार्ज करायचा. स्प्रिंग चार्ज केला का पुन्हा खटकन होतो, असं वारंवार चालू राहते. त्याच्यामध्ये स्प्रिंग चार्जिंगचा जो खालचा लॉक आहे तो या ठिकाणी लॉक व्हायला पाहिजे, तो लॉक होत नाही. त्या कंडिशनमध्ये ही पट्टी खाली जावा, अजून खाली जावा थोडी, तरी त्यामध्ये कचरा किंवा मायनर काहीतरी थोडंसं एखादी ग्रीस वगैरे, कारण ब्रेकरमध्ये काही ठिकाणी बेकार पद्धत आहे आपल्याला ग्रीस वापरतो. ग्रीस कधी ब्रेकरमध्ये वापरण्याचं कारण आहे, ग्रीस 2 ते 3 महिन्यामध्ये कडक येते, त्याच्यावर माती बसते आणि त्या ब्रेकरची लाईफ बेकार करते. त्याच्यामध्ये तुम्ही सरळ सरळ महिन्यातून एकदा तुझी 90चं ऑइल जरी वापरलं तरी एकदम योग्य आहे. 90चं ऑइल ग्रीसपेक्षा जास्त काम करते, ग्रीस वापरू नये. ही पट्टी तुम्ही खालच्या बाजूला लावली केली असली तरी ते ब्रेकर स्प्रिंग चार्ज केल्याबरोबर तुमचं स्प्रिंग चार्ज कॅन राहील, सोडणार नाही.
परंतु ब्रेकर चार्जच होत नाही, चार्ज करताना ते सोडून देते, हे रॅजआपरेट होत नाही. म्हणून ट्रिपिंगची जे हे पट्टी आहे ही पट्टी सुद्धा तुम्ही अशी खाली अशी ठेवली तरी त्या कंडिशनमध्ये तुमचं ब्रेकर चार्ज होते. त्या दोन गोष्टी जरी सोडल्या तर अर्ध्यापेक्षा जास्त काम तुम्ही, कारण याच्यावर दुसरा प्रॉब्लेमच नाही. आणि क्रॉम्प्टन किंवा टेलमेक्समध्ये बेकार होणारा कुठलाही पार्ट नाही, फक्त त्याच्यामध्ये एक गेअर आहे, एवढाच एक गेअर बाकी होते, बाकी काहीच नाही. काल मी पाहिलं अक्षरशः हे तुटलेले आहे, ते तुटतच नाही. मी कधी आयुष्यात पाहिजे, पण ते आमची लोक हरामी तोडून टाकतात. हा तुम्हाला सिमेंटमधला पार्ट, ज्यावेळेस आपण स्प्रिंग चार्ज करतो त्यावेळेस चार्जिंगचा काय याच्यावर ट्रेस व्हायला पाहिजे. कधी कधी आपल्या गेअरमध्ये जर प्रॉब्लेम आला तर तो होत नाही, आणि जो याच्यावर जर तो पॉईंट ट्रेस झाला नाही तुम्ही ब्रेकर कितीही ऑन करा तरी तुमचं ब्रेकर ऑन होणार नाही. तर कधी कधी अडचण येतात, त्यावेळेस त्या पार्टला थोडंसं मी पाण्यामध्ये ठोकून दिलं तो याच्यावर ट्रेस झाला तर ब्रेकर तुमचं ऑन होतं. हा ब्रेकर असा असतो, हा गुटका या ठिकाणी पकडून ठेवते. ज्यावेळेस आपण ब्रेकर ऑन करतो त्यावेळेस तो रिलीज होते, रिलीज झाल्यावर त्या रिलीजचं टेन्शन सोडून हा ब्रेकर चार्ज होते. याच्यावर फक्त याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी सांगण्याजोगतं आहे. हा खोलताना सावधान खोला, हे बेरिंग खोलताना सावधान खोला. एका ठिकाणी हे बेरिंग खोललं, याच्यामध्ये बारीक बारीक असे तारासारखे पॉट ते जात त्याच्या जाणी पडले, आमच्या जाणी पडले पहिल्यापासून, आणि त्यांनी मग हे बेरिंग आणि त्याचं खालचं बेरिंग ब्रेकर खोलून दिलं आणि खोललं जाईल. म्हणजे हे खोलताना सावधगिरी याच्यात एवढी घ्यावं पाहिजे तर याच्यामधले पॉट थोडा धक्का लागला तरी पडतात, त्यामुळे ते पडू नये याची एक सावधगिरी घ्यावी पाहिजे. तिसरा आहे अरेवा. अरेवानं ब्रेकर आपण पाहू, त्या रॉडमध्ये ज्या ठिकाणी गेअर असते त्या गेअरच्या आत होतो. अरेवामध्ये सगळ्यात मोठी बिमारी ह्या पट्ट्यामध्ये जर प्ले आला तर त्याने वारंवार ब्रेकर ट्रिप होतो. अरेवा असता याच्यामध्ये कमी होते, परंतु याचा हे आहे नवीन, हे तर एकदम बोगल आहे. त्याच्यामध्ये पट्ट्या त्या दिलेल्या आहेत स्टीलच्या, पण त्यांनी साधं मेटल वापरल्यामुळे याच्यातले आपलं स्प्रिंग जे खालचं असेल त्या स्प्रिंगचं टेन्शन खालीपेक्षा आपण जास्त केलं तर या पट्टीवर लोड जास्त येते. या पट्टीवर लोड जर जास्त असेल तर या पट्ट्यामध्ये गाळा करतात, गाळा पडल्या तर आपले ब्रेकर दबी जातात. म्हणून आपण ती पट्टी तुम्हाला दाखवतो ब्रेकरमधून, ती पट्टी अशी हालून पाहिली तरी तुम्हाला याच्यावरून कल्पना येते. अजून कोणाला काही मी या पट्ट्या दाखवल्या, राऊंड मोठा करा सर्वांना दिसते. हालून पाहिले आणि अशी जर प्ले वाटली जास्त तर ब्रेकर तुमचं वारंवार ट्रिप होते, क्लोज होत नाही. दुसरं कोणतरी मला सांगितलं मागून खोला, मागचं खोला. अरे वा अरे वा अरे वा. ब्रेकर आपण आपचा लाईट लागलेला आहे, भजन आपचा लाईट लागलेला आहे, याचा अर्थ आपला ऑब्झर्व्हरी कॉन्टॅक्ट स्टडी बाय आहे, बरोबर काम करून राहिलं मागे. पण ब्रेकर खालून चालू होत नाही, आपलं रिमोटवर चालू होत नाही. हो तेच सांगितलं त्यानं. नाही ज्याच्याकडे कंपनीचे अरेवा आहेत ते समजा ते आपलं ऑनच होत नाही, खालच्या बाजून रिमोट होत नाही, लोकल होत नाही. ज्यावेळेस आपलं ब्रेकर चार्ज करतो, आता हा एकदम हलून राहिला, ब्रेकर चार्ज केल्यानंतर या स्विचने आपण ब्रेकर ऑन केलं, याचा तो टेस्ट हे हाफराऊंड शाफ्ट आहे. ज्यावेळेस याला ट्रेट झाल्यानंतर तो आपला ब्रेकर चार्जमध्ये राहते. परंतु याला जराशी थोडासा धक्का दिला म्हणजे त्याच्यातली जी लिमिट आहे जरा सोडून दिली, थोडीशी मायनरली 1 mm असते ती सोडली तर तो ब्रेकर तुमचा ट्रिप होतो. आता कधी कधी काय होते आपला ब्रेकर चार्जच होत नाही. हा प्लंजर पुढं खाली आलेला आहे का नाही एवढं बारकाईने पाहतो, ट्रान्सपरंट किंवा पेपर
हा आला आहे तरी ब्रेकर आपला ऑन होत नाही. त्या कंडिशनमध्ये याच्यावर बोट ठेवा, साधं असं बोट ठेवून याला तुम्ही ऑनची बटन दाबा, तुमचं ब्रेकर ऑन होऊन जाईल. अच्छा, म्हणजे ते आपलं ऑइल कंट्रोल ब्रेकर कशा ठेवत होतं? बोट दुसरी गोष्ट, खिचत होतं. मोटर चालू आहे तुमची आणि ब्रेकर स्प्रिंग चार्ज झाला का फटकन पुन्हा सोडते, पुन्हा चालू होते, पुन्हा चालू होते. वजन ते कुठे लॅच वाटत नाही. वरून आलेली आहे जे हात लावूची लॅच या याच्यात वाटते. त्या कंडिशनमध्ये वरती करायचं थोडं. पट्टी आहे ती हिला वर दाबा. वर दाबायला. वर दाबून दिल्यानंतर मग तुमचं स्प्रिंग चार्जिंग थांबणं बंद होऊन जाते. त्यानंतर तुम्ही याच्यावर ऑपरेट करा. कधी कधी आपलं ट्रिपिंग होते. ट्रिपिंग झाल्यामुळे रिले पडतात, ब्रेकर जाम होतात आणि ट्रिपिंग होऊन हा प्लंजर वर चालला जातो. हा असा वर अटकून राहते. हा ट्रिपिंग वर अटकून राहिल्याबरोबर आपण कितीही ब्रेकर चार्ज केलं तर आपलं त्यावेळेस ब्रेकर ट्रिप होते. मग वारंवार आपलं ट्रिप होतं. आपण या प्लंजरकडे लक्ष ठेवायचं. हा प्लंजर सुद्धा जर अडला असेल, एखाद्या कॉईलमध्ये फिट झाला असेल तर याला सुद्धा खाली ओढून घ्यायचं. त्याची मोटर कशी काढली जाते? हा मोटर धरली असते मागच्या साईड मोटारमध्ये दोन गोष्टी होतात. फाईल काढून घ्यायची. ही मोटार आहे डीसी. ही डीसी आहे. आपण याला एसी सप्लाय इथून दिलेला आहे. याच्यामध्ये डायोड आहे. डायोडच्या थ्रू तो 230 व्होल्ट त्याला डीसी देते. समजा आपला मोटर फ्यूज उडत असेल तर पहिलं त्याला ते ह्याचं हे आहे, हे काढून टाकायचं कवर. त्याच्यामध्ये डायोड आहे, ते डायोड काढायचं. डायोडवर असं 4 बाजूचं जे डायोड आहे त्याला एका कॉर्नरला एसी लिहिलं राहते, एका कॉर्नरला पॉझिटिव्ह लिहिलं राहते. पॉझिटिव्ह असेल त्या ठिकाणी लाल वायर याचा पॉझिटिव्हचा मोटार लावा तर 3 मिनिटं लावून मोटार सुद्धा फिटर सुरू आहे वाटते नाही. बघ इथं त्याला पॉझिटिव्ह लावला, त्याच्या क्रॉसमध्ये असे दोन्ही क्रॉसचे पॉईंट जे आहे ते एसीचे राहील. एका पॉईंटवर फक्त एसी लिहून राहील, 4 नाही राहणार. या पॉईंटवर जर एसी लिहिला असेल तर हा त्याचा कॉर्नरचा पॉईंट त्याचा एसीचा आहे. तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह द्या. मोटारमधून डायोड काढा आणि ते टेस्ट करा. ते जर फ्यूज उडवत असेल आपला तर डेफिनेशन आपण तयार केलेला आहे. दुसरी गोष्ट, हे ज्यावेळेला आपण स्विंग चार्ज करतो याच्यामध्ये हा गोल आहे, हा गोल गिअरच्या आतमध्ये स्प्रिंग चार्ज होत नाही. तो गोल गरगर गरगर खाली फिरत असेल तर याच्यामधला गेलेला गिअर कुठला तरी गिअरबॉक्समध्ये जो 4 गिअर आहे त्यातला गेलेला आहे डिफ्लेक्ट. कारण मोटार ज्यावेळेस बंद असते आणि आपण हातानं फिरवतो त्यावेळेस तो गिअर त्याला पकडून ठेवते. हा मधला पिस्टन फिरायला नाही पाहिजे, फक्त बेरीवर फिरायला पाहिजे. त्या केसमध्ये तुम्हाला मला सांगितलं का जर होत नसेल तर इथे तुम्ही ताराचा कापून टाकून ठेवलं आणि स्प्रिंग चार्ज केला. जसजसा स्प्रिंग चार्ज करा तसतसा तुम्हाला तो तार लॉक होईल आणि तुमचा स्प्रिंग चार्ज होईल. त्याच्यात 2 गोष्टी आहेत. याच्यातला गिअर गेला तर तुमचा स्प्रिंग चार्ज होत नाही, पण हा गिअर गेला तर स्प्रिंग चार्ज होतो. तर हा गिअर गेला हे तुम्हाला एकदम समजते कसं. तो पिस्टन जर फिरत असेल तो आतला जो पिस्टन आहे तो फिरायला नाही पाहिजे, आपला जाम राहायला पाहिजे. तो मोटार पकडून ठेवते. ज्यावेळेस तो मोटार चालते त्यावेळेस फक्त तो गिअर फिरवते. याला घेऊन तो फिरत नाही. ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट म्हणतात याला. ऑक्झिलरी कॉन्टॅक्टमध्ये ज्यावेळेस ब्रेकर आपलं ऑन असते त्यावेळेस ऑनचं शिफ्टिंग कॉईल त्याला हे होते. म्हणजे तुम्ही काही केलं तरी क्लोजिंगचं कॉईल त्याला अपडेट होत नाही. तो त्याला डिस्कनेक्ट करून सोडून देतो. ऑन केल्याबरोबर याच्यात थ्रू येते इंडिकेशनचे कॉन्टॅक्ट येतात ते या ठिकाणी येतात. याच्यामध्ये बरेचसे डमी वायर असतात. एवढे काही जास्त कामाचे नसते. तरी 4 वायर लावले तरी हा J1 J2 आहे पॉझिटिव्ह. आपला डीसी आहे. A1 J3 याला हा सेकंडरी आहे. सेकंडरी याला हा तेच आहे. याला हा इंडिकेशन आहे. वर इथं H1 H2 दिला आहे तो मोटारचा. F1 H2 दिला आहे तो मोटारचा. थोडं काही माणूस याच्यातले बरेचसे वायर म्हणजे वायरिंग तेवढं कन्फ्युज ते फक्त तुमच्या कनेक्टेड आलेले आहेत. ते तसे कनेक्टेड होईल नाही. स्पेअर कॉन्टॅक्ट आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला मला सांगितलं होतं मी किती बायपास चार्ज करायचं.
आता C11, C31, C51 जे वायर आहे ते Cचे वायर जेवढे 4 वायर आहे 4 वायर तुम्ही अशा लूप टाकून घ्या. ते वायर खोलायचे अशा लूप एकाच्या खाली एकाच्या चारही शॉर्ट केले आणि डीचे वर आहे ते डी तुम्ही शॉर्ट केले तर त्या कंडिशनमध्ये तुमची एक सिटी जरी बायपास केली तरी तुमचं ब्रेकर चार्ज होईल. फक्त त्याला प्रोटेक्शन राहणार नाही परंतु सिट्यावरचे कनेक्शन खोलण्याची गरज सुद्धा त्याला राहणार नाही. बरं हे डी चे म्हणजे सिटीचे झाले डी आणि सी आणि सी आणि ही पीटी किती नाही करायचे. पीटी नाही पीटीचं राहील. पीटीचा काही काळाची गरज फक्त नाही. शॉर्ट हे डी आणि सी करायचे. हा हे डी आणि सी काय करायचे हे याला रिलेला डी आणि सी आलेला आहे. 70 नाही इथं नाही. हा 70 नाही दिलेला न्यूट्रलचा. आहे ना बाप्पा असा तसं नाही टाकाय काळा वायर पहा तोच हा तोच हा. तोच आहे आहे ना हे चेहरे आपसात इथं शॉर्ट करून घ्यायचे. आहे ना? खालचे आणि वरचे. हे काय आहे 1 2 3 4 5 6 7 आता इथं आपण C11 दिला इथं सी म्हणजे अंदाज सांगतो C31 दिला इथं C51 दिला झाला. याचा सेकंडरी आहे हा इथं शॉर्ट याचा सेकंडरी आहे तो इथं शॉर्ट याचा इथं दिला आणि इथं C70 आहे तसं कनेक्शन डीचं नाही ना रे. याच्यामध्ये हे प्रोटेक्शन असल्यामुळे रिला तुमचे सीचेच वायर येईल डीचे वायर येणार नाही. मीटरिंग म्हणजे ते मीटरिंगला देईल. हा सी आणि डी सीचे आणि डीचे दोन्ही करायचे दोन्ही कोर करायचे. डी मग तिकडून मीटरिंग इथे इथे या इथे कनेक्शन बारला कनेक्शन बॉक्सला डी आणि सी स्टार्ट करून टाका किंवा ज्यावेळेस आपण रिले बदलवतो आणि ब्रेकर चालू आहे ब्रेकर बंद करायचं नाही आपल्याला पण रिले बदलवायचा आहे त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही इथं शॉर्ट करून टाकलं तरी तुमचा रिलेचे वायर तुम्हाला काढता येते तुमच्या याला ओपन. आपण त्यावेळेस ते सिटी बायपास करतो. आग लागली तर आपल्याला लवकर केली आग कशी विजायची सगळ्यांना सगळं माहिती असतं सगळं. पण टेक्निकली जर आपल्याला नॉलेज असेल तर मग त्याच्यामुळे काय होतं की आपण वेळेवर हे जे फायर एक्सटिंग्विशर कसं वापरायचं हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण त्याला हात लावायलाच जात नाही. जर वेळ आली तर आपण मग निघून जातो तिथे. मग ह्याचं नॉलेज असणं आवश्यक आहे. जे हेचं असलं तसंही आपण तर आपल्या डोळ्यासमोरून जर ह्या गोष्टी पुन्हा 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 जात गेल्या तर मग आपण कदाचित विचार करू. नाही संपला तो वन टाइम यूज आहे. दोन बाय 00 मध्ये हाय सेट आणि हाय म्हणजे ती जे ट्रिप हे मॅन्युअल ट्रिपिंग कोणी केला म्हणून ते टी म्हणून आला. खाली करंट येते किती करंट होता मग कोणत्या दिवशी होता डेट आणि किती टायमिंग पर डे अकाउंट होते का तो मागचे 5 जे काही ट्रिपिंग आहे ते रेकॉर्ड करते आणि टोटल काउंट नाही रेकॉर्ड करत नाही. टोटल काउंट नाही आहे. पीसी म्हणजे ट्रिपिंग काउंट 7 हे हाय आणि नॉर्मल म्हणजे नॉर्मल प्लस सिटिंग पाहायचं असेल ना साहेब. सिटिंग फॉल्ट 1 हा फॉल्ट 2 मॅन्युअल ट्रिपिंग आहे 27. प्लस सिटिंग जर वाढवायचं असलं प्लस सिटिंग पाहायचं असेल आपल्याला किती वर आहे. मेजरमेंट हे रिलेशन आता ओव्हरकरंटच्या सिटिंग तुम्हाला 60% मिळेल. म्हणजे 205 ची जर सिटी असेल तर 120 पर्यंत चालते ओव्हरलोडिंग. सर ते खालचं रेंज काय होती 5 रेंज जे काय वेगवेगळ्या रिलेमध्ये वेगळी रेंज असते.
त्याच्यात TMS आता मी जसं सांगितलं हे बघा 0.05 फीटरचं आहे म्हणून IP म्हणजे हायसेट सिटिंग आहे 50 आरफॉल करंटचं 0.1 मी सांगितलं ना 10%. 0.1 म्हणजे 10%. त्याच्या TMS 0.05 त्याच्या आई मग कर्व सिलेक्शन असते त्यात एक 0.3च्या कर्व असते, एक 3 सेकंडची असते, एक 1.3ची असते, एक 3 सेकंडची असते, एक 0.6ची असते. कोणता कर्व पाहिजे ते टेस्टिंग आला त्याला हात लावायचा नाही. बाकीचे हे काही कामाचे नाही. हे आपल्याला जे ॲडव्हान्स सेटिंग आहे. रिले सेटिंग करत नंतर आपल्याला ते टेस्टिंग शिवाय करताच नाही. टेस्टिंग शिवाय काय तुमचं साहेबांना सांगा. हां याच्यात किती फिटिंग सेवा असू शकते याच्यात 5 मागची 5 सर